करायचा अजित पवार यांचा विचार असता तर त्यांनी आमच्याशी आधी चर्चा केली असती असं विधान केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। दादांना स्वगृही जायचं असेल तर चर्चा करायची गरज काय असा त्यानंतर प्रतिसवाल केलेला आहे संजय राऊत यांनी। फडणवीसांवरती विश्वास नसल्यानं अजित पवार यांनी चर्चा केली नसेल अशी देखील खोचक टीका राऊतांनी केली आहे। अजित पवार यांची फडणवीसांशी चांगली मैत्री होती असं प्रत्युत्तर नवनाथ वन यांनी संजय राऊतांना दिलं। तर अजित पवार राऊत आणि उद्धव ठाकरेंना किंमत देत नव्हते अशी देखील टीका नगरसेवक नवनाथ वन यांनी केली आहे। असं आहे की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवार साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही ना। अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते ना। अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते। ते त्यांच्या मर्जीनं भाजपबरोबर गेले आणि त्यांना असं वाटलं कदाचित की भारतीय जनता पक्ष आपल्या महाराष्ट्राचा विचाराचा पक्ष नाही। आता अजित पवार फडणवीसांबरोबर खाजगीत बरंच काही बोलायचे असं बोललो तर आम्ही जर फडणवीस यांच्याशी त्याने चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल। तर अजित दादांचा संजय राऊतांवर जास्त विश्वास होता का उद्धव ठाकरेंवर जास्त विश्वास होता? देवेंद्रजी आणि अजित दादांची मैत्री 2019 पासून होती। 19ला देखील अजितदादा देवेंद्रजींच्या सोबत आले होते। संजय राऊत तुम्हाला अजितदादा कवडीचीही किंमत देत नव्हते, उद्धवजी ठाकरेंना देखील कवडीचीही किंमत देत नव्हते। आता अजितदादा हयात नसताना अजितदादांची आमची बोलणी होत होती, राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं। संजय राऊत तुमच्या विलिनीकरणाचा प्रश्न बघा आधी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा विलिनीकरण करायचं का नाही याचा निर्णय सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे।